लोकमान्य टिळकांचे पंटू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती आणि माझे चुलत बंधू डॉक्टर दीपक जयंत टिळक यांचं आज पहाटे 3 वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झालं. गेले काही दिवस ते आजारी होते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, परंतु दुर्दैवानं त्यातनं ते बाहेर येऊ शकले नाहीत आणि आज पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. निधन समयी त्यांचं वय 73 वर्ष होतं आणि आज 11:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती या व्यतिरिक्त गेली अनेक वर्ष जुडो या खेळाशी ते संबंधित होते, कार्यरत होते. जुडो फेडरेशन ऑफ इंडिया ही जी शिखर संस्था आहे देशातली, त्याचे महासचिव म्हणून काही काळ त्यांनी काम केलं आणि जवळजवळ 25 ते 30 वर्ष महाराष्ट्र जुडो असोसिएशनचे सचिव म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये जुडोचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.